नागपुर जिला परिषद में शिव राज्याभिषेक दिवस मनाया गया। इस अवसर पर पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने छत्रपति शिवाजी महाराज को नमन करते हुए उनके आदर्शों को सुशासन की प्रेरणा बताया। साथ ही देवस्थान जमीन कानून को लेकर सरकार का रुख भी स्पष्ट किया। नागपुर जिला परिषद में आयोजित शिव राज्याभिषेक दिवस कार्यक्रम में छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रम, दूरदृष्टि और जनहितकारी शासन को याद किया गया। पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि शिव राज्याभिषेक दिवस महाराष्ट्र की अस्मिता और स्वाभिमान का दिवस है तथा राज्य सरकार छत्रपति शिवाजी महाराज के आदर्शों से प्रेरणा लेकर कार्य कर रही है। उन्होंने बताया कि विभिन्न सरकारी योजनाओं के माध्यम से लाखों परिवारों तक लाभ पहुंचाया गया है। इस दौरान बावनकुले ने देवस्थान जमीनों से जुड़े प्रस्तावित कानून पर भी महत्वपूर्ण घोषणा की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना आज शिवराज्याभिषेकानिमित्त मी मानाचा मुजरा करतो आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आजच्या दिवशी शुभेच्छा देतो। खरं तर शिवराज्य दिवस हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा हा दिवस आहे आणि महाराष्ट्राचं सरकार, देवेंद्र फडणवीसचे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन लोकाभिमुख, गतिमान आणि लोकाभिमुख सरकार आणि पारदर्शी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे। महाराष्ट्रामध्ये यावर्षी संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आम्ही सुरू केलेलं आहे आणि आजच्या राज्याभिषेक दिनानिमित्त या अभियानाला अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे। या अभियानाच्या माध्यमातून 50 लाख परिवारांना या ठिकाणी विविध योजना 55 योजनेच्या माध्यमातून महसूल खात्याने ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून आम्ही लाभ पोहोचवलेला आहे। यावर्षीचा आम्ही जो राज्याभिषेक दिन साजरा करतोय 50 लाख परिवारांना वेगवेगळ्या योजनांचा, सरकारी योजनेचा लाभ देऊन या ठिकाणी पूर्ण करतो आहे। मी या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, देवेंद्र फडणवीसजी आमच्या दोन्ही सरकारचं, डबल इंजिन सरकारचं या ठिकाणी जे काम आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन सुरू आहे आणि आजचा राज्याभिषेक दिन सुद्धा आमच्याकरता सुशासनाचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रेरणेचा आहे। यातूनच प्रेरणा घेऊन आमचे राज्य सरकार पुढे जाईल। आज राज्य सरकारमध्ये एक महत्त्वाचा निर्णय आम्ही करतो आहे। राज्यामध्ये ज्या 5.5 लाख हेक्टर देवस्थान इनाम जमिनी आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून देवस्थानला जमिनी मिळाल्या होत्या, त्या 5.5 लाख हेक्टर जमिनीवर अनेक अतिक्रमण झालेले आहे। देवस्थानच्या जमिनी राहून देवस्थानाकडे नाही आहे। या ठिकाणी ज्यांनी हितसंबंध तयार केले त्याचे हितसंबंध लागलेले आहेत, काही कुळ कायदा लागलेला आहे, काही ठिकाणी वहिवाट लागलेली आहेत आणि त्यामुळं देवस्थानच्या जमिनी असूनही देवस्थान वापर करू शकत नाही, अतिक्रमित आहे। आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकार, आमच्या सरकारने विचार केला होता की महसूल खात्याने यामध्ये पुढाकार घ्यावा, कारण जमिनी या महसूलच्या आहे आणि त्यामुळे या जमिनी पुन्हा देवस्थानला परत मिळाव्या, देवस्थानाचे हक्क साबित व्हावेत, देवस्थानचं अतिक्रमण सरकारने कमी करून देवस्थानला द्यावं, कारण देवस्थान जमिनी अतिक्रमण कमी करू शकत नाही, इतकं बलाढ्य लोकांचं अतिक्रमण आहे। देवस्थानच्या जमिनीवर बलाढ्य लोकांचं अतिक्रमण असल्यामुळे देवस्थान खाली करू शकत नाही आणि त्यामुळे सरकारने जसं वक्फ बोर्डामध्ये आहे की सरकार जमीन खाली करून देतं, तसा कायदा या राज्यामध्ये यावा। देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं, ज्या कुळाने गेलेल्या त्या कुळाने द्याव्यात, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता। 6 मे ला आम्ही या ठिकाणी कायद्याचं प्रारूप हे पब्लिक डोमेनला टाकलेलं होतं आणि 1 महिना, काल 5 जून पर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते। मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला, त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले। आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे एसीएस महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त
2 कलेक्टर, 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे. 15 ऑगस्ट पर्यंत आमचे सर्व जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्ट पर्यंत सुनावणी होईल. 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही सुनावणी घेऊ. 15 सप्टेंबर पर्यंत आम्ही पुन्हा नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आणि त्यामुळं काही देवस्थान समितीच्या मनामध्ये आणि खास करून हिंदुत्ववादी संघटनेच्या मनामध्ये या कायद्याबद्दल काही संभ्रम निर्माण झाला होता. या कायद्याबद्दल काही त्यांना वेगळं वाटलं होतं. त्यांनी आपला संभ्रम दूर करावा. सर्व देवस्थान समितीने या कायद्यासंबंधी आपला संभ्रम दूर करून प्रत्येक पत्राची सुनावणी, प्रत्येक आक्षेपाची सुनावणी घेऊनच सरकार पुढे जाईल हे मी आश्वस्त करतो. आणि आज देवस्थान निर्मूलन कायदा हा आता स्थगित करतो आहे आणि हा स्थगित करून पुढच्या 3 महीन्यामध्ये नवा कायदा महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. शिव राज्याभिषेक दिवस के अवसर पर जहां छत्रपति शिवाजी महाराज के विचारों और आदर्शों को स्मरण किया गया, वहीं पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने जन कल्याणकारी योजनाओं और देवस्थान जमीन कानून को लेकर सरकार की आगामी दिशा भी स्पष्ट की। इस दौरान छत्रपति शिवाजी महाराज के आदर्शों पर चलने का संदेश भी दिया गया।